यावर्षी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासन महाज्योती मार्फत 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना JEE, नीट आणि MSTCTच्या पूर्वतयारीसाठी मोफत टॅब व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे। हे टॅब JEE, नीट आणि MSTCTच्या पूर्वतयारीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे। तर या योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत, काय काय कागदपत्र लागतात आणि यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचं याची संपूर्ण माहिती A to Z प्रोसेस या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असता चॅनल सबस्क्राइब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर पहा, महाराष्ट्र शासन महाज्योती परिपत्रकानुसार दिनांक 17/4/2026चा परिपत्रक आहे। त्यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE, नीट आणि MSTCT बॅच 2026 ते 28च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे। तर या योजनेचा लाभासाठी पात्रता काय बघा, त्यामध्ये पहिले आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्याच्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा। म्हणजेच विद्यार्थी हा OBC, SBC आणि VJNT या कॅटेगरीमधला असावा। तसेच विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा। त्याच्यानंतर बघा, सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। म्हणजे यावर्षी ज्यांनी 10वी परीक्षा पास केली त्यांच्यासाठी आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। म्हणजेच विद्यार्थी हा सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतलेला असावा किंवा यावर्षी सायन्समध्ये घेणार आहे असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। त्याच्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त झालेली जे टक्केवारी आहे तसेच सामाजिक वर्ग म्हणजे त्याचे कास्टची कॅटेगरीच्या समांतर आरक्षणानुसार विद्यार्थ्याची निवड करता येणार आहे। आता बघा, यासाठी विद्यार्थ्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, तर यामध्ये बघा, पहिला आहे आधार कार्ड लागणार आहे, पुढील आणि मागील बाजू। 2 नंबरमध्ये रहिवासी दाखला म्हणजेच विद्यार्थ्याचं महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र विद्यार्थ्याला लागणार आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा जातीचा दाखला लागणार आहे। त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे। त्याच्यानंतर बघा, विद्यार्थ्याला इयत्ता 10वीची गुणपत्रिका लागणार आहे, म्हणजेच मार्कशीट लागणार आहे। आणि विद्यार्थी जर अपंग असेल किंवा दिव्यांग असेल तर त्याचा दाखला त्याला लागणार आहे। आणि बघा, जर विद्यार्थी अनाथ असेल तर त्याचा त्याला दाखवा द्यावा लागेल, नसेल तर लागत नाही। तर यासाठी बघा, आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्जचा फॉर्म कसं भरायचं याचं पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये बघा, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार प्रत्येक कॅटेगरीला किती टक्के आरक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे, इथं ते समोर दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता। तर आता यानंतर बघा, या योजनेसाठी शर्ती आणि अटी काय आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक सध्या 30/5/2026 पर्यंत दिलेली आहे। हे समोर वाढवू शकते, सध्या 30/5 दिलेली आहे। त्याच्यानंतर बघा, 2 नंबर पोस्टाने किंवा ईमेलने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, तुम्हाला फॉर्म हा ऑनलाईनच भरावा लागणार आहे। त्यानंतर ही जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहणार आहे। याच्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास बघा, इयत्ता 10वीमध्ये जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्यांना 60% गुण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे। त्याच्यानंतर बघा, सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत म्हणजे सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचा पुरावा, ॲडमिशन घेतलेला पुरावा आणि बोनाफाईड सर्टिफिकेट देणे बंधनकारक राहणार आहे। जे विद्यार्थी हे कागदपत्र सादर करणार नाही अशा विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल। त्याच्यानंतर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांना निवड रद्द करण्यात येईल। आणि बघा, अर्ज भरताना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क तुम्ही करू शकता, इथं संपर्क नंबर दिलेला आहे। तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे महाज्योती। सर्च केल्यानंतर बघा, इथं पहिली वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची महाज्योती ज्ञानदीप समतेचा, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता ही आपली मेन वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आल्यावर बघा, इथं तुम्हाला एक नोटीस बोर्ड दिलेला आहे, या नोटीस बोर्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता नोटीस बोर्डवर आल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे। बघा, आता नोटीस बोर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक असा ऑप्शन दिसेल, ॲप्लिकेशन फॉर JEE, नीट MSTCT बॅच 2026-28 ट्रेनिंग। तर याच्या समोरचे बघा, समोर यायचं तुम्हाला इथं क्लिक हेअर असा एक बटन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे।
जे आपण पूर्ण PDF पाहिला, माहिती पाहिला, त्याचं परिपत्रक म्हणजे पूर्ण PDFची लिंक इथं दिलेली आहे. इथं परिपत्रकवर क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण PDF ही ओपन होते. याची बाकी माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर बघा आता फॉर्म भरण्यासाठी आपल्याला खाली रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे, इथं क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट ऑनलाईन अर्जसाठी ओपन झालेली आहे. इथं दिलेलं आहे बघा ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CT ट्रेनिंग 2026-28. तर इथं तुम्हाला सर्वप्रथम बघायचा एंटर मोबाईल नंबर, इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं सबमिट बटन दिलेलं आहे, तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP क्रमांक इथं तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि OTP टाकून पुन्हा इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णतः ओपन झालेला आहे. आता आपल्याला माहिती भरायची आहे, त्यामध्ये 3 स्टेपमध्ये माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये बघा पहिलं पर्सनल डिटेल, त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती आणि इथं लास्ट स्टेपमध्ये तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर आता आपल्याला खाली यायचं आहे थोडं. तर इथं बघा आता अप्लाइड फॉर, तर तुम्हाला कोणत्या ट्रेनिंगसाठी हा फॉर्म भरायचा आहे, JEEच्या ट्रेनिंगसाठी किंवा नीटच्या किंवा MST CTचा, तुमचं जे योग्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे, ज्याची तुम्हाला तयारी करायची आहे. तर त्या बॅचसमोरील जे गोल दिलं आहे इथं तुम्हाला टिक करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्रथम बघा इथं ॲप्लिकेशन फुल नेममध्ये पहिले तर फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, मिडल नेममध्ये तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम लिहायचं आहे म्हणजे आडनाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट गार्डन नेम किंवा फादर नेममध्ये इथं तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहा, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याच्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करा, स्त्री, पुरुष किंवा अदर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी तर बघा समोर आल्यावर इथं छोटा कॅलेंडर दिलेला आहे, याच्यावर क्लिक करून कॅलेंडर ओपन होते. इथून तुमची डेट ऑफ बर्थ टाकून द्या. त्याच्यानंतर बघा इथं आर यू ऑर्फन, आपण अनाथ आहात का, असेल तर येस करा, नाही तर नो करा. असेल तर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर इथं तुम्हाला येस केल्यानंतर इथे ऑप्शन विचारलं जाईल, संस्थात्मक आहे की बाह्य संस्थात्मक, ते तुम्हाला निवडायचं आहे, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे. आता खाली आल्यावर बघा आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजेच विद्यार्थी हा अपंग आहे का असं विचारलेलं आहे. जर विद्यार्थी अपंग असेल तिथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुमचं अपंगाचा प्रकार जे आहे इथं दिलेली आहे बघा, ते तुम्हाला निवडायचं आहे. जसं अल्पदृष्टी आहे, कर्णबधिर आहे किंवा अस्थिव्यंग आहे, हे तुमच्या सर्टिफिकेटवर दिलेलं असते. व्यवस्थित पाहून टाका. जर अपंग नसेल तर इथं तुम्हाला डायरेक्ट नो करायचं आणि हे समोरलं काहीच येत नाही, तर इनॅक्टिव्ह आहे, सोडून द्यायचं. त्याच्यानंतर बघा सोशल कॅटेगरी, इथं तुमच्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. जसे विद्यार्थी OBC आहे, VG आहे किंवा NT मध्ये बघा 3 कॅटेगरी आहेत, 3 कॅटेगरी आहेत, NT, B, C आणि D. त्याच्यातली तुमची योग्य कॅटेगरी निवडा किंवा SBC असेल तर SBC निवडा. त्याच्यानंतर समोर तुम्हाला आता कास्ट निवडायची आहे, तुमची जात कोणती आहे. तर तुमच्या जातीचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावर जे जात दिलेलं आहे त्याचं इथं नंबर लिहून असते आणि जातीचं जे नाव आहे त्याची स्पेलिंग दिलेली असते, ते बरोबर निवडून टाका. त्याच्यावर नंबर दिलेला ते नंबर बरोबर बघा आणि ते सिलेक्ट करा. तर इथं बघा इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियरला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली दिलेला आधार नंबर, तिथं तुमचं विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, तिथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली आहे बघा नॅशनॅलिटी, इथं इंडियन ऑटोमॅटिक आलेले आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे. आता याच्यानंतर बघा इथं डोमिसियल म्हणजे अधिवास, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात ते तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र ऑटोमॅटिक आलेला आहे. आता याच्यानंतर बघा रेसिडेन्स टाईप, जे तुम्ही जिथं राहता ज्या गावी, तो गाव शहरमध्ये आहे की ग्रामीण भागामध्ये आहे. अर्बन म्हणजे शहरी भाग आहे आणि रुरल म्हणजे ग्रामीण. तर तुमचं जे गाव आहे ते त्याचं योग्य ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुमचा चालू पत्ता टाकायचा आहे. तर इथं सर्वप्रथम वर सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये इथं तुमचा जिल्हा टाकायचा आहे. इथं क्लिक केल्यावर लिस्ट येईल, ते तुमचा जिल्हा निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं तहसील म्हणजे तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा घेतल्यानंतर तालुक्याचे नाव ऑटोमॅटिक येतील, तिथून तुम्हाला तुमचं तालुका निवडायचा आहे, ते सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर विलेज सिटीमध्ये तुमचं गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर बघा हाऊसमध्ये तुमचं जर घर नंबर वगैरे असेल तर तो टाका किंवा नसेल तर गावाचं नाव टाकून द्या. त्याच्यानंतर वार्ड क्रमांक असेल तर वार्ड नंबर टाका किंवा पोस्टाचं नाव टाकलं तरी चालते. त्याच्यानंतर रोडमध्ये इथं तुमचं घर कोणत्या एखाद्या रोडवर असेल फेमस तर ते टाकू शकता किंवा इथं गावाचं नाव टाकलं तरी चालते. त्याच्यानंतर तुमच्या गावाचं इथं पिनकोड टाकून घ्या. आता पिनकोड आणि ॲड्रेस टाकल्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा इथं तुमचा मोबाईल दाखवलेला आहे, इथं मोबाईल नंबर. तुमच्याकडे दुसरा अल्टरनेट नंबर असेल तर इथं टाकू शकता, नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर खाली इथं बघा इथं ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी टाकणे कंपल्सरी आहे. तुमचा योग्य ईमेल टाका, स्पेलिंग बरोबर टाकून घ्या. आणि ईमेल टाकल्यानंतर बघा खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटन आहे, ह्या बटनावर क्लिक करून तुम्हाला आता पुढे जायचं आहे. आता नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल या टॅबवर आपण आलेलो आहोत. आता आपल्याला क्वालिफिकेशन म्हणजे आपली शैक्षणिक माहिती टाकायची आहे. तर आता थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे. बघा इथं आपल्याला 10वीच्या शैक्षणिक माहिती आपल्याला टाकायची आपली. तिथं सर्वप्रथम आपल्याला बोर्डाचं नाव विचारलेलं आहे. तर तुम्ही ज्या बोर्डानं पास झालेला आहे तो बोर्ड निवडायचा आहे. जसं CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड किंवा आपलं महाराष्ट्र बोर्डानं झाले असेल तर 2 नंबरचा बोर्ड दिलेला आहे किंवा या दोन्हीच्या व्यतिरिक्त इतर बोर्डानं झालेला आहे, जसं ICSE
त्या बोर्डाने तुम्ही पास झाले असेल तर तो ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. तर तुमचं योग्य बोर्ड निवडून घ्या. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग इथं फक्त एकच वर्ष येते 2026, तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर टोटल मार्क्स, तर तुम्हाला सर्व विषयाचे टोटल मार्क्स तुमच्या मार्कशीटवर दिलेले आहे. तर किती मार्कपैकी तुम्हाला किती मार्क पडलेले आहे तर हे तुम्हाला टाकायचं आहे. तर इथं सर्वप्रथम टोटल मार्क टाका. नंतर ऑप्टेन्स मार्कमध्ये तुम्हाला पूर्ण मार्कपैकी किती गुण मिळाले ते टाकायचे आहे. आता मार्क टाकल्यानंतर इथं पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता इथं खाली 7 नेक्स्ट बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करून पुढे जायचं आहे. तर बघा, यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा JPG मध्ये असला पाहिजे आणि 200 KB आतमध्ये असला पाहिजे. तसेच सर्व डॉक्युमेंट तुमचे JPG मध्ये असले पाहिजे आणि 200 KB आतमध्ये असले पाहिजे. तर अपलोड करण्यासाठी बघा इथं चूज फाईल असं बटन दिलेलं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलची गॅलरी ओपन होते आणि कॅमेऱ्याचं सुद्धा ऑप्शन येते. इथून तुम्ही फोटो काढून सिलेक्ट करू शकता. फाईल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथं अपलोड इमेज असा बटन दिलेला आहे, इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची फाईल अपलोड होईल. तर अपलोड करून घ्या आणि त्याच्या साईडला बघा इथं त्याचं थंबनेल दाखवल अपलोड झालेल्या फाईलचं. आता बघा याच प्रकारे तुम्हाला तुमची सिग्नेचर इथं अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्याचं इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर दोन्ही बाजूची साईड फोटो काढून एका पेजवर घेऊन ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिलियर झाल्यानंतर खाली बघा इथं तुमच्या 10वीची मार्कशीट किंवा 10वीची सनद तुम्हाला अपलोड करायची आहे. तर तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. आता सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर इथं तुम्हाला फायनल सबमिट बटन दिलेलं आहे. फायनल सबमिट करण्याच्या आधी बघा इथं तुम्हाला टॅबवर क्लिक करून तुमची माहिती एकदा चेक करता येते. तर सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. माहिती चेक झाल्यानंतर इथं फायनल बटन दिलेलं आहे फायनल सबमिटचं, इथं क्लिक करायचं आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता सबमिट बटन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल. इथं बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवलेला असेल. इथं तुम्ही कोणत्या कोर्ससाठी अप्लाय केलेला आहे आणि कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरला ते दाखवाल. आता याच्यानंतर तुम्हाला एकदम खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं प्रिंट बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करून तुमच्या फॉर्मची तुम्ही PDF सेव्ह करून घेऊ शकता आणि प्रिंट काढून घेऊ शकता. तर फॉर्म भरताना कोणती अडचण आल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि माहिती व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ